हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. आज आपण अभ्यासणार आहोत इंग्लिश ग्रामर यूज ऑफ एम इज आर. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. या ठिकाणी इंग्लिश ग्रामरमध्ये इज, एम आणि आर चा उपयोग कोठे आणि कसा करायचा ते आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यूज ऑफ इज. चा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे, तर यूजचा वापर आपण ही सब्जेक्ट सोबत करत असतो. त्यानंतर सी सब्जेक्ट सोबत सुद्धा यूजचा वापर या ठिकाणी केला जातो. ही म्हणजे वाक्याचा कर्ता, की जो कुठलाही मेल कर्ता असेल, पुरुष वाचक सर्वनाम जर असेल तर आपल्याला या ठिकाणी हीचा यूज करायचा आहे. तसेच सी म्हणजे फिमेल, जर वाक्याचा कर्ता फिमेल असेल किंवा स्त्री असेल तर आपण सी सोबत इज चा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर सिंगुलर नाऊन. सिंगुलर नाऊन मीन्स एकवचनी नाम. या ठिकाणी वस्तूचे, ठिकाणाचे किंवा व्यक्तीचे जर एकवचनी नाम असेल तर त्यानंतर आपल्याला वाक्यामध्ये इज या व्हर्बचा आपल्याला वापर करावा लागतो. त्यानंतर बघा या ठिकाणी इट जर वाक्याचा कर्ता असेल त्यानंतर सुद्धा आपल्याला इज याच व्हर्बचा वापर वर्तमान काळामध्ये करावा लागतो. त्यानंतर बघा दीज आणि दॅट हे जर दर्शक सर्वनाम असतील तर या सर्वनामानंतर सुद्धा इजचा वापर या ठिकाणी केला जातो. तर आपण आता हे संपूर्ण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सविस्तरपणे समजून घेऊया इजचा यूज ऑफ इज. ही एक्झाम्पल्स. ही इज रीडिंग. ही आफ्टर आपल्याला इज हे या ठिकाणी व्हर्ब वापरायचा आहे. सी इज सिंगिंग. सिंगुलर नाउन यामध्ये अनुष्का इज डान्सिंग. द डॉग इज बार्किंग अँड मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी बघा अनुष्का सिंगुलर नाउन आहे, द डॉग हे सुद्धा सिंगुलर नाउन आहे आणि मुंबई हे सुद्धा एकवचनी नाम आहे. त्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी यूजचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इट इज अ मँगो ट्री. या ठिकाणी वाक्याचा करता इट म्हणजे ते, इज अ मँगो ट्री. इट आफ्टर आपल्याला इज हे या ठिकाणी व्हर्ब वापरायचं आहे. त्यानंतर दिस आणि दॅट याचं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया. धिस इज अ कॅट. ही एक मांजर आहे, दिस. अँड दॅट इज अ टायगर. तो वाघ आहे. दिस आणि दॅट नंतर सुद्धा आपल्याला इज हे व्हर्ब या ठिकाणी आपण वापरत असतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पुढे जाऊया. यूज ऑफ एम. एमचा वापर सोपा आहे. एमचा वापर फक्त आणि फक्त आय या सब्जेक्ट सोबत किंवा आय या प्रोनाउन सोबतच केला जातो. वर्तमान काळामध्ये एमचा वापर फक्त आय या प्रोनाउन सोबत केला जातो. उदाहरणाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, आय एम प्लेइंग. मी खेळत आहे. आय एम अ गुड बॉय. एमच्या नंतर किंवा एमच्या अगोदर आय आहे, आयच्या नंतर एम आपण या ठिकाणी वापरत असतो. आय एम an engineer. I am an engineer. I am running. I am very happy. I am your neighbor. बघा, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आयच्या नंतर चा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. यूज ऑफ आर खूप महत्वाचा आहे. आरचा यूज कोठे आणि कसा केला जातो. बघा, आर चा यूज यू नंतर नेहमी आर वापरलं जातं. त्यानंतर वी सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आर हे व्हर्ब या ठिकाणी वाक्यात घ्यावं लागतं आणि प्लुरल नाऊन नंतर आर वाक्यामध्ये वापरलं जातं. प्लुरल नाऊन म्हणजेच या ठिकाणी अनेकवचनी नाम वाक्याचा करता जर अनेकवचनी असेल, दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील, दोन ठिकाणं जर आपल्याला माहिती द्यायची असेल तर आपण त्यानंतर आर वाक्यामध्ये वापरत असतो. त्यानंतर बघा, दे वाक्याचा करता जर दे असेल अनेकवचनी तर त्यानंतर सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये आर वापरावं लागतं. त्यानंतर दीज आणि दोज या सर्वनामांनंतर सुद्धा वाक्यामध्ये आर चा वापर हा ग्रामरमध्ये करावा लागतो आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण याचे उदाहरणं समजून घेऊया. उदाहरणाच्या साहाय्याने अधिक चांगल्या पद्धतीने आपण हे बघा. उदाहरणार्थ एक्झाम्पल्स. यू आर माय बेस्ट फ्रेंड. तू माझा चांगला मित्र आहेस. वी आर प्लेइंग. वी सब्जेक्ट आहे, त्यानंतर आपण आर
चा यूज केलेला आहे आणि प्लेइंग आम्ही खेळत आहोत. प्लुरल नाऊन यामध्ये बघा साक्षी अँड स्नेहल आर क्लासमेट्स. साक्षी आणि स्नेहल वर्गमैत्रिणी आहेत. काहू अँड गोट आर पेट ॲनिमल्स. गाय आणि शेळी ही पाळीव प्राणी आहेत. चिल्ड्रन आर प्लेइंग सीसॉ. मुले सीसॉ खेळत आहेत. चाइल्ड सिंग्युलर आणि चिल्ड्रन त्याचं प्लुरल फॉर्म आहे. त्यानंतर बघा दे आर स्विमिंग. दीज आर बनाना ट्रीज. ही केळीची झाडे आहेत. दोज आर मँगोज. ते आंबे आहेत. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी दीज आणि दोज सोबत आरचा यूज केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आता यावर आधारित काही एक्झरसाइज आपण या ठिकाणी सराव क्वेश्चन्स समजून घेणार आहोत. त्याच्या माध्यमातून आपला होणार आहे प्रॅक्टिस एक्झरसाइज. क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ एम इज आर. रिकाम्या जागी तुम्हाला एम इज आर यापैकी योग्य ते लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल वी डॅश गोइंग टू स्कूल. वी च्या नंतर कशाचा यूज करतो आपण? करेक्ट, वी आर. वी आर गोइंग टू स्कूल. नेक्स्ट क्वेश्चन इट डॅश अ बस. इट इज अ बस. इटच्या नंतर इज या व्हर्बचा आपण या ठिकाणी यूज करत असतो. क्वेश्चन नंबर 3 दिस डॅश अ मँगो. काय येईल आन्सर? बरोबर आहे, दिस इज अ मँगो. बिकॉज दिस सोबत आपण इजचा यूज या ठिकाणी करत असतो. दॅट डॅश अ हेन. आन्सर करेक्ट, दॅट इज अ हेन. बिकॉज हेन सोबत आपण इजचा यूज या ठिकाणी करत असतो. फिफ्थ दोज डॅश ट्रीज. आन्सर काय येईल तुमचं? बघा करेक्ट, दोज आर ट्रीज. बिकॉज दोज सोबत आपण आरचा यूज या ठिकाणी केला जातो. क्वेश्चन नेक्स्ट आय डॅश नॉट गोइंग टू स्कूल टुडे. काय येईल आन्सर? टुडे असल्यामुळं आय एम. आय सोबत नेहमी एम चा वापर केला जातो. आय एम नॉट गोइंग टू स्कूल टुडे. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला क्वेश्चन व्हिडिओ आवडत असतील, उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण आता नेक्स्ट लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी पाहूया. प्रॅक्टिस क्वेश्चन लेवल 2. क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ एम इज आर. आय डॅश राधाज ब्रदर. आय ऍक्टर नेहमी आय एम येतो. आय एम राधाज ब्रदर. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी श्रद्धा डॅश माय सिस्टर. श्रद्धा सिंग्युलर नाऊन आहे. सिंग्युलर नाऊन नंतर नेहमी इज. श्रद्धा इज माय सिस्टर. वी डॅश प्राऊड ऑफ अवर पेरेंट्स. वी चॅप्टर काय येणार आहे? करेक्ट, वी आर. वी आर प्राऊड ऑफ अवर पेरेंट्स. नेक्स्ट क्वेश्चन शिवम डॅश माय फ्रेंड ही डॅश नेबर ऑल्सो. शिवम सिंग्युलर नाऊन. शिवम इज माय फ्रेंड. ही सोबत नेहमी यूज कशाच केला जातो? इजचा केला जातो. ही इज माय नेबर ऑल्सो. क्वेश्चन 3 यू डॅश परफेक्ट इन मॅथ. आय डॅश नॉट. यू सोबत नेहमी आरचा यूज होतो. यू आर परफेक्ट इन मॅथ. आय सोबत नेहमी एम चा यूज होतो. आय एम नॉट. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. कारण आपण नेहमी नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. देर आर 11 प्लेयर्स ऑन ग्राउंड्स. बघा देअर आपल्याला नोन होत नाही, सिंग्युलर आहे प्लुरल आहे काय. आपण पुढचं वाक्य बघूया. 11 प्लेयर्स म्हणजे या ठिकाणी प्लेयर्स 11 आहेत. म्हणजे या ठिकाणी प्लुरल नाऊन आहे. सब्जेक्ट प्लुरल येतो, अनेकवचनी येतो. म्हणून अनेकवचनी किंवा प्लुरल सब्जेक्ट सोबत नेहमी आर वापरतात. म्हणजेच देअर आर 11 प्लेयर्स ऑन ग्राउंड. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू फ्रेंड. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.